In last lecture, we studied runoff and factors affecting runoff. Definition of runoff cycle and following four conditions which are associated with runoff cycle. This type of information we studied in the lecture number 13. Now today we are going to learn the lecture number 14 types of runoff. runoffचे जे काही टाइप्स आहेत ते runoffचे टाइप्स आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये टाइप्स ऑफ runoff is broadly classified into following three types. runoff हा 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलेला आहे. पहिला टाइप्स आहे सरफेस runoff, दूसरा आहे सब सरफेस runoff आणि तिसरा आहे एस फ्लो. त्याच्यामध्ये बघा सरफेस runoff is that part of precipitation which during and immediate after a storm event appears as flowing water in the drainage network of watershed. सरफेस runoff हा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? प्रिसिपिटेशनचा. कधी तयार होतो तर विच ड्युरिंग अँड इमिडिएट आफ्टर ए स्टॉर्म इव्हेंट, ज्यावेळेस वादळ होऊन पाऊस सुरू होतो त्यावेळेस आणि त्यानंतर ॲपियर्स ॲज अ फ्लोईंग वॉटर. आणि तो कसा दृश्य होतो तर फ्लोईंग वॉटर म्हणजे वाहणाऱ्या पाण्यासारखा इन द ड्रेनेज नेटवर्क ऑफ वॉटरशेड. वॉटरशेडचं जे काही ड्रेनेज नेटवर्क आहे त्यामध्ये ही कंडिशन दिसून येते. सरफेस runoff occurs only when the rate of precipitation exceeds the rate of infiltration. सरफेस runoff कधी दिसून येतो? ज्यावेळेस रेट ऑफ प्रिसिपिटेशन एक्सीड दॅन द रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन. प्रिसिपिटेशनचा रेट हा इन्फिल्ट्रेशन पेक्षा जास्त होतो, म्हणजे उरणाऱ्या पाण्यापेक्षा पडणाऱ्या पाण्याचा रेट किंवा दर हा जास्त होतो. त्यावेळेस सरफेस runoff ही कंडिशन दिसून येते. आफ्टर सॅटिस्फॅक्शन ऑफ इन्फिल्ट्रेशन वॉटर begins to fill the depression. आफ्टर सॅटिस्फॅक्शन ऑफ इन्फिल्ट्रेशन म्हणजे इन्फिल्ट्रेशन किंवा मुरणाऱ्या पाण्याचं संतृप्त होतं ते पाणी, त्यावेळेस डिप्रेशन जे आहे ते फिल होतात. ॲज द डिप्रेशन आर फिल ओव्हरलँड फ्लो स्टार्ट्स. ज्यावेळेस डिप्रेशन म्हणजे जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरतात त्यावेळेस ओव्हरलँड फ्लो होतो. या ठिकाणी आपण सरफेस runoffची माहिती बघितली. सरफेस runoff इज दॅट पार्ट ऑफ प्रिसिपिटेशन which during and immediate after a storm event appears as a flowing water in the drainage network of the watershed. Surface runoff occurs only the rate of precipitation exceed than the rate of infiltration. ज्यावेळेस इन्फिल्ट्रेशनचा रेट हा कमी असतो आणि प्रिसिपिटेशनचा रेट हा एक्सीड असतो म्हणजे जास्त असतो, त्यावेळेस सरफेस runoff ही कंडिशन दिसून येते. आफ्टर सॅटिस्फॅक्शन ऑफ इन्फिल्ट्रेशन वॉटर begins to fill the depression as the depression are filled overland flow starts. ज्यावेळेस खड्डे जे आहेत पडलेले खड्डे भरतात त्यावेळेस ओव्हरलँड फ्लो स्टार्ट होतो. या ठिकाणी आपण सरफेस runoffची माहिती बघितली. सरफेस runoffची डेफिनेशन सुद्धा परीक्षेला विचारली जाऊ शकते. त्यानंतर सेकंड टाइप आहे सब सरफेस runoff. इट इज दॅट पार्ट ऑफ रेनफॉल which first leaches into the soil and more laterally without joining the water table to the stream, river or ocean, known as subsurface runoff. Subsurface runoff हा रेनफॉलचा एक पार्ट आहे. हा पार्ट काय होतो? which first leaches into the soil. तो पहिल्यांदा सॉइल मध्ये जातो and more laterally without joining the water table. वॉटर टेबल पर्यंत तो जात नाही, पाण्याच्या पातळीपर्यंत तो जात नाही. द स्ट्रीम, रिव्हर्स ऑफ ओशियन नोन ॲज सबसर्फेस runoff. यालाच काय म्हणले तर सबसर्फेस runoff असं म्हणलेलं आहे. त्यानंतर
थर्ड टाइप आहे बेस फ्लो. तर याच्यामध्ये बघा, इट इज डिफाइन्ड ॲज दॅट पार्ट ऑफ रेनफॉल विच आफ्टर फॉलिंग ओव्हर द ग्राउंड सरफेस percolates into the soil and meets to the water table, ground ponds and finally joining to the stream, ocean, etc. याच्यामध्ये बघा, बेस फ्लो म्हणजे काय? इट इज डिफाइन्ड ॲज दॅट पार्ट ऑफ रेनफॉल. हा कशाचा पार्ट आहे? रेनफॉलचा पार्ट आहे. विच आफ्टर फॉलिंग ओव्हर द ग्राउंड सरफेस, ग्राउंड सरफेसवर फॉल झाल्यानंतर काय होतं? पर्क्युलेट्स इनटू द सॉइल. तो सॉइल मध्ये पर्क्युलेट्स होतो आणि मीट्स टू द वॉटर टेबल. पाणी पातळीला तो जाऊन मिळतो आणि फायनली जॉइनिंग टू द स्ट्रीम, ओशियन. फायनली तो कशाला जॉइन होतो? तर स्ट्रीम्स आणि ओशियन. इन अदर वर्ड्स द ग्राउंड वॉटर टुवर्ड्स in other words the flow of groundwater towards stream, channel, etc. known as base flow. म्हणजेच काय? दुसऱ्या शब्दामध्ये त्यांनी काय सांगितलंय? तर ग्राउंड वॉटर जे आहे ते स्ट्रीमकडे किंवा चॅनल्सकडे जो काय फ्लो होतो त्यालाच म्हणायचं बेस फ्लो. मूवमेंट ऑफ वॉटर इन दिस टाइप ऑफ रनऑफ इज व्हेरी स्लो. याच्यामध्ये बेस फ्लो मध्ये वॉटरची मूवमेंट ही व्हेरी स्लो म्हणजे अतिशय संत गतीनं असते किंवा हळू गतीनं असते. त्यानंतर इट टेक्स ए लॉंग टाइम टू जॉईन द रिव्हर्स ऑफ ओशियन. मूवमेंट स्लो असल्यामुळं लॉंग टाइम घेणार आहे जॉईन द रिव्हर्स ऑफ ओशियन कडे जाण्यासाठी. समटाइम्स द बेस फ्लो इज ऑल्सो नोन ॲज ग्राउंड वॉटर फ्लो. बेस फ्लोलाच त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर फ्लो असं सुद्धा म्हणलेलं आहे. बेस फ्लोलाच ग्राउंड वॉटर फ्लो सुद्धा म्हणलेलं आहे. बेस फ्लोलाच ग्राउंड वॉटर फ्लो सुद्धा म्हटलं जातं. अशा तऱ्हेनं लेक्चर नंबर 14 मध्ये आपण काय पाहिलं ते मी अजून एकदा रिवाइज करतो. रन ऑफ चे 3 टाइप्स आहेत, म्हणजे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे सरफेस रन ऑफ, सबसरफेस रन ऑफ आणि बेस फ्लो. सरफेस रन ऑफ हा ड्युरिंग अँड इमिडिएट स्ट्रॉंग इव्हेंट मुळे मिळतो. याच्यामध्ये या ठिकाणी प्रिसिपिटेशन एक्सीड होतं इन्फिल्ट्रेशन पेक्षा. म्हणजे काय? सरफेस रन ऑफ ऑकर्स ओनली व्हेन द रेट ऑफ प्रिसिपिटेशन एक्सीड दॅन द रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन. त्यावेळेस सरफेस रन ऑफ कंडिशन दिसून येते. सबसरफेस रन ऑफ हा पहिल्यांदा फर्स्ट लीच इनटू द सॉइल, सॉइलमध्ये लीच होतो आणि त्यानंतर मोर लॅटरली विदाउट जॉईनिंग टू वॉटर टेबल. ही कंडिशन आपण सबसरफेस रन ऑफ मध्ये बघितली. बेस फ्लो मध्ये काय होतं? ते पडलेलं पाणी जे आहे ते आफ्टर फॉलिंग ओव्हर द ग्राउंड सरफेस पर्क्युलेट्स इनटू द सॉइल मीट्स टू द वॉटर टेबल. ही कंडिशन बेस फ्लो मध्ये दिसते. त्याचबरोबर बेस फ्लोलाच ग्राउंड वॉटर फ्लो असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी 3 टाइप्स आपण बघितले. या टॉपिकवरती डेफिनेशन्स, फिल इन द ब्लँक्स किंवा एक्सप्लेन इन डिटेल द टाइप्स ऑफ रन ऑफ असा सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. इथं लेक्चर नंबर 14 टाइप्स ऑफ रन ऑफ हे समाप्त होतं.